नमस्कार, उज्ज्वलाच किचनमध्ये तुमचं स्वागत आहे। तर आज आपण ऑरेंज शिरा कसा बनवायचा ते पाहणार आहोत, नेहमीपेक्षा थोडासा वेगळा। तर मग रेसिपीला सुरुवात करूयात। तर त्यासाठी 2 ऑरेंजेस लागणार आहेत आपल्याला। संत्र्यांची सालं आणि बिया काढून ज्यूस बनवून घ्यायचा आहे। एका कढईमध्ये 100 ग्रॅम साजूक तूप घेतला आहे। इथे मी काजू, बदाम आणि पिस्त्याचे काप घेतले आहेत। ते तुपावर एक अर्धा मिनिट परतून घ्यायचे आहेत। त्यातच अर्धा कप बारीक रवा परतून घ्यायचा आहे। रवा भाजत असताना गॅसची फ्लेम आपण मध्यम ठेवणार आहोत। तुम्ही ड्रायफ्रुट्स तुपावर परतून नंतर देखील ऍड करू शकता। रव्याला जास्त डार्क रंग नाही येऊ द्यायचा आहे आपल्याला, त्यामुळे शिरा कडक होण्याची शक्यता असते। कंटिन्युअसली रवा परतायचा आहे। तर तुम्ही बघू शकता रव्याला छान असा सोनेरी रंग आलेला आहे। तर या स्टेपला आपण ऑरेंज ज्यूस घालणार आहोत। ऑरेंज ज्यूस घालून झाला की गॅस फ्लेम लो करायची आहे। हे सर्व व्यवस्थित मिक्स करून झालं की मी इथे शिऱ्याला छान असा रंग येण्यासाठी केशर दूध घातलं आहे। तुम्ही नाही घातलं तरी सुद्धा चालेल, ऑप्शनल आहे। पुन्हा एकदा छान मिक्स करून घेणार आहोत। त्यानंतर जेवढा आपण रवा घेतला होता तेवढीच आपण इथे साखर घालणार आहोत। साखरेचे प्रमाण तुमच्या आवडीप्रमाणे कमी किंवा जास्त करू शकता। साखर त्यामध्ये पूर्णपणे मिक्स झाल्यानंतर चिमूटभर वेलची पूड घालणार आहोत। पुन्हा एकदा मिक्स करून घेऊयात। त्यानंतर लो फ्लेमवर 1 मिनिटभर झाकण ठेवून शिरा छान असा वाफवून घ्यायचा आहे। तर तुम्ही बघू शकता शिऱ्याला मस्त असं तूप सुटलेलं आहे आणि रंगही खूप छान आलेला आहे। या स्टेपला आपण गॅस बंद करणार आहोत। तर इथे आपला ऑरेंज शिरा सर्विंगसाठी तयार आहे। भेटूया अशाच नवनवीन रेसिपी सहित। तोपर्यंत उज्ज्वलाच किचनला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब